फ्रेश फ्रुट्स असल्यामुळे त्याची टेस्ट लगेच जाणवते. हा कसला आहे? हे जांभूळचे स्ट्रीप आहेत आणि याच्यामध्ये साखर नाहीये. ओके, म्हणजे ज्यांना डायबेटिक पेशंट आहेत त्यांच्यासाठी बेस्ट प्रोडक्ट आहे. हो, बेस्ट प्रोडक्ट म्हणायला हरकत नाही. याच्यामध्ये अजिबात साखर नाही. अजिबात साखर नाहीये. कसं आहेत मित्रांनो, मजेत ना असेल मंत्रा. पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, आपल्या मालवणी लाईफ या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण आपल्या कोकणातले अनेक व्यावसायिक आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतो. नॉट ओनली सिंधुदुर्ग डिस्ट्रिक्ट, आपण पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी या सर्व जिल्ह्यांमध्ये जाऊन आपल्या कोकण प्रांतातील सर्व व्यावसायिक आपल्यापर्यंत पोहोचवत असतो. आणि याच अनुषंगाने आज आपण जाणार आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संगमेश्वर तालुक्यातील कोळंबे या गावामध्ये, ज्या ठिकाणी एका महिलेने आपला व्यवसाय सुरू केलेला आहे रुची संगम या नावाने. आणि या ठिकाणी फूड प्रोडक्ट्स तयार केले जातात. कुठल्या प्रकारचे हे प्रोडक्ट्स आहेत आणि हे प्रोडक्ट्स तुम्ही आपल्यापर्यंत कसे मागू शकता या संदर्भातली संपूर्ण माहिती देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. नमस्कार, मी अनुश्री अमोल पाटणे. कोकणातील संपत्तीवर आधारित आम्ही आंबा, फणस, करवंद आणि जांभूळ या फळांपासून पल्प तयार करतो आणि त्या पल्पपासून आम्ही मँगो रोल, आंबावडी, करवंद वडी, फणस मोदक, आंबा मोदक आणि तळलेले गरे, कोवळ्या फणसाची भाजी असे अनेक पदार्थ तयार करतो. आणि त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचे प्रिझर्वेटिव्ह, कलर्स, फ्लेवर्स असे ॲड केलेले नाही आहेत. नैसर्गिक आहेत. आपल्याला पौष्टिक आणि चविष्ट असे पदार्थ आपल्याला आम्ही आणलेले आहेत. आणि हे आपल्या सगळी प्रोसेस आहे ती मार्च ते जून या कालावधीमध्ये होते. आणि ही प्रोसेस आपल्याला मालवणी यूट्यूब चॅनलवरती आपण नेक्स्ट सीझनला दाखवणारच आहोत. पण आमच्याकडे उपलब्ध असलेली कोवळ्या फणसाची भाजी याची रेसिपी आणि असलेले पदार्थ आम्ही आता तुम्हाला दाखवत आहोत. तर ताई, स्वागत आहे तुमचं मालवणी लाईफ या यूट्यूब चॅनलमध्ये. नक्कीच आज श्रावणी सोमवार असल्यामुळे आपली फॅक्टरी आज बंद आहे, काही कामगार बाहेर असल्यामुळे. पण आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जसं मगाशी सांगितलं की जी प्रोसेस होते ती साधारण मार्च, एप्रिल, मे, जूनपर्यंत असते. सो नेक्स्ट जूनमध्ये आपण मेमध्ये आपण स्वतः येऊन हा व्हिडिओ नक्कीच बनवणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण संपूर्ण प्रोसेस दाखवण्याचा प्रयत्न करू. फळ कशा प्रकारे आणतात आणि कसे त्याचा पल्प काढला जातो. पण आता आपल्याकडे रेडीमध्ये काही पल्प आहे, तर तो आपण बघूया. आता जो हा तुमच्या हातामध्ये पॅकेट्स आहेत, तर या पॅकेट्समध्ये हा पल्प तुम्ही जमा करून ठेवता. ओके, मग हा फ्रीज करून ठेवता की नॉर्मल टेम्परेचरला राहतो? नॉर्मल टेम्परेचरला बाहेर राहतो हा पल्प. आपण ओके, हा पण पल्प जेव्हा फळं असतात तेव्हा त्याचा पल्प करून त्याची प्रोसेस केली जाते. ओके, आणि तो रेटॉर्ट पद्धतीने पाऊच मध्ये पॅक करून सिलिंग केलं जातं. आणि आपण नंतर तो पल्प वर्षभर वापरतो. आईस्क्रीम साठी वापरला जातो. त्याच्यापासून आपण रोल तयार करतो, करवंद वडी तयार करतो, करवंद मोदक तयार करतो. ओके, असे बरेच प्रोडक्ट तयार करतो. आता आपण जो रोल तयार करतो त्याची प्रोसेस आता आपण बघतो. हो हो. तर ताई, आता हे दोन्ही जे पल्प आहेत, ज्याच्यामध्ये हा रत्नागिरी हापूस आहे आणि हे करवंद आहे, हे आपल्या लोकल शेतकऱ्यांकडून आपण बाहेर विकत घेतलेली आहे, बरोबर ना? ह्याच्यावर काय प्रोसेस केलेली असते का?
याच्यावरती म्हणजे आपण हे करवंद जेव्हा आपण खरेदी करतो ओके ती आपण त्याचा पल्प तयार करतो अच्छा आणि ती रेटॉर्ड प्रोसेसने आपण पॅक पॅक करतो करतो आणि आता ते वर्षभर आमच्याकडे टिकतं बरोबर विदाऊट प्रिझर्वेटिव्ह. ह्याच्यात ओके. कोणताही प्रिझर्वेटिव्ह कलर ऍड केलेला नाहीये. बरोबर आणि हे आता आपण रोल्ससाठी त्याची पुढची प्रोसेस करत आहोत. ओके. साधारणतः ह्या ट्रे मध्ये ठेवल्यानंतर याची पुढची प्रोसेस काय असते? ह्याच्यासाठी आता साधारण एक 36 तास तरी ड्रायर मध्ये ते ठेवावं ओके. लागतं. कंटिन्यूअस 36 तास 36 तास ठेवावं ड्रायर मध्ये लागतं. ठेवलं जातं आणि त्याच्यानंतर हा कडक होतो हो बरोबर म्हणजे थोडंसं सॉफ्ट राहतो लेदर मध्ये तो तयार होतो. ते प्रोडक्ट आपण बघणार आहोत हो पुढे ते प्रोडक्ट आणि त्या पद्धतीने ह्याला काय म्हणतात फ्रूट लेदर ओके. आणि ते प्रोडक्ट आपण करणार आहोत. खरंच मला या सगळ्याची खरंच उत्सुकता लागलेली आहे पुढच्या मे महिन्याची, कारण ही जी प्रोसेस आहे आपण ती नक्कीच डिटेलमध्ये दाखवणार आहोत. आता आपल्याकडे जे काही प्रोडक्ट आहेत त्या प्रोडक्टची माहिती आपण जाणून घेऊ. तर मित्रांनो मगासपासून मी सारखं सांगतोय की पुढच्या एप्रिल मेची मी वाट बघतोय की ही सगळी प्रोसेस जी डिटेलमध्ये मला कशी दाखवता येईल, कारण का मालवणी लाईफवर आपण नेहमी जे व्हिडिओ आहेत ते डिटेलमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतो. बट आता तो काय म्हणजे ती प्रोसेस आता होणार नाहीये. तर आपण प्रोडक्ट कुठले कुठले आहेत ते आपण नक्कीच जाणून घेऊया. आपल्याकडे टोटल किती प्रोडक्ट आपण बनवतो? आपल्याकडे 13 ते 15 असे आपले प्रोडक्ट वेगवेगळे प्रोडक्ट आहेत. त्याची आता आपण माहिती जाणून घेऊया. आपल्याकडे आता हा कच्च्या कैरीपासून कैरी छुंदा तयार करतो. ह्याचं पॅकिंग आहे 100 ग्रॅम आणि 200 ग्रॅम मध्ये आपल्याकडे असतं. ओके. तसंच आपल्याकडे हे आंबोशी लोणचं आहे, त्याचं पॅकिंग आहे 250 ग्रॅमचं आहे. ओके. आणि हे करवंद जॅम आहे आपल्याकडे, हा 200 ग्रॅमचं पॅकिंग आहे. ओके. हे मँगो जॅम आहे आणि मँगो जॅम पण 200 ग्रॅम मध्ये आहे. अच्छा. पण हे जे पॅकिंग आहे ते फक्त 200 ग्रॅम पुरते मर्यादित आहेत की त्याच्यापेक्षा आपण हाफ केजी किंवा असं? नाही, 200 ग्रॅम मध्ये मर्यादित. म्हणजे जे आपण पॅकिंग दाखवतोय त्याच क्वांटिटी म्हणजे ह्याच्यामध्ये आहे आपल्याकडे अवेलेबल. आपण हा जॅम आहे ना? हो हो, हा मँगो जॅम आहे. नाईस. आपला रत्नागिरी जो हापूस आहे त्यापासूनच तयार केलेला आहे जॅम आहे. आणि हा दुसरा हे आपलं करवंद जॅम आहे. ओके. मग आपले जो स्पेशालिटी आहे ही फक्त आंबा आणि करवंद की या व्यतिरिक्त आणि काही जॅम बनवतो आपण? नाही, आपण आता आंबा आणि करवंद यावरती जॅम करतो. खूप सुंदर, खूप छान टेस्ट आहे जॅमची. थँक्यू. त्यानंतर आपले पुढचे जे बॉक्स दिसत आहेत, हो, हे आता आपला आहे मँगो रोल. आपल्याकडे जो मँगो पल्प असतो त्यापासून आपण मँगो रोल बनवतो. हे कैरीचे रोल आहेत आणि हे करवंदाचे आहेत आणि हे फणसाचे रोल आहेत. अच्छा. साधारणतः ह्याची पॅकिंग किती ग्रॅमची असते? हे 150 ग्रॅमचं पॅकिंग आहे. ओके. मग 150 ग्रॅम व्यतिरिक्त काही मोठं पॅकिंग नाही? मोठं पॅकिंग नाही, 150 ग्रॅम मध्ये आपलं पॅकिंग. आणि ह्याला रोल का म्हटलं जातं? तर हे बघा, हा अशा प्रकारे असतं आणि त्याचा रोल केलेला असतो. फ्रूट लेदर. अच्छा, ह्याला फ्रूट लेदर म्हणतात, बरोबर ना? हो. आणि याचा हा रोल केलेला असतो. हा कसला आहे? हा करवंदाचा आहे. अच्छा. फ्रेश फ्रुट्स असल्यामुळे त्याची टेस्ट लगेच जाणवते. हा कसला आहे? हे जांभूळचे स्ट्रीप आहेत आणि याच्यामध्ये साखर नाहीये. ओके. म्हणजे ज्यांना डायबेटिक पेशंट आहेत त्यांच्यासाठी बेस्ट प्रोडक्ट. हो, बेस्ट प्रोडक्ट म्हणायला हरकत नाही. याच्यामध्ये अजिबात साखर नाही. अजिबात साखर नाहीये. ओके. आणि आपल्याला ही जांभूळ आपण वापरलेलं आहे. अगदी त्या जांभळाचा टेक्स्चर पण जाणवत आहे त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर आपण ह्या 2 बॉटल बघतोय. याच्यामध्ये काय आहे? ह्या मँगो पल्प आहे आणि हे 500 ml मध्ये आपण बॉटल करतो. ओके. फ्रेश आहे हा? फ्रेश पल्प आहे. आणि हे कैरी पन्ह आहे. आपण ओके
मग हे कसं आपण यूज करायचं असतं? ह्याचं 1 पार्ट आपण आता ह्या बॉटल मधला पल्प घेतला, कैरी पल्पचा, तर आपण त्याला 3 ते 4 पट पाणी ऍड करून त्याच्यात चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे आणि ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि प्यायला आपण ड्रिंक्स तयार. आणि आता जो हा मँगो पल्प आपण ठेवलेला हा रूम टेम्परेचर मध्ये ठेवला, टेम्परेचर मध्ये, फ्रीज मध्ये नाही. बट वन्स आपण ह्याचा हा ओपन केल्यानंतर, इथं सील आहे, ओपन केल्यानंतर किती वेळात आपण हा खाऊ शकतो? हा आपण एकतर तो संपवून म्हणजे संपवला पाहिजे, नाहीतर राहिला शिल्लक तर तो ग्लास कंटेनर मध्ये, म्हणजे आता बॉटल ग्लासचीच आहे तर फ्रीज मध्ये आपण तो ठेवू शकतो. हो. त्यानंतर मी मगासपासून हे सगळे प्रोडक्ट ठेवल्यानंतर किंवा हे प्रोडक्ट इथे ठेवण्या अगोदर सगळे आम्ही टेस्ट केले, कारण का एक युट्यूबरचं तेवढीच जबाबदारी असते की हे प्रोडक्ट, चांगले प्रोडक्ट लोकांपर्यंत पोहोचवण्याची एक आमची स्वतःची जबाबदारी असते. त्यामध्ये मी एक बघितलं की हे गरे, आपण याला तळगरे म्हणतो, फणसाचे गरे, हे एक सुपर प्रोडक्ट यांचं आहे. आणि मी मगाशीच हे ट्राय केले, ही पूर्ण वाटी अशी भरून होती आणि मग मी थोडं ते टेस्ट करत होतो. ह्याची मी स्पेशालिटी सांगतो तुम्हाला की बऱ्याच वेळा मी फणसाचे गरे जेव्हा ट्राय केले त्यावेळेला काही वेळेला ते नरम असायचे किंवा काही वेळेला अगदी कडक असायचे, पण हे जे गरे आहेत अगदी क्रंची आहेत आणि कुठेही तुम्हाला जर असा बघितलं तर ओव्हर भाजलेला गरा किंवा काळपट झालेला गरा कुठेही दिसणार नाही याच्यामध्ये. आणि याचं पॅकिंग आपण किती ग्रॅम मध्ये करतो? ह्याचं पॅकिंग आपण 100 ग्रॅम मध्ये करतो आणि 150 ग्रॅम मध्ये करतो. अच्छा. आणि मोठ्या क्वांटिटी मध्ये असेल तर पाहिजे असेल तरी आपल्याकडे मिळतात. हो, बल्क ऑर्डर मध्ये. साधारण हे वर्षाचे 12 महिने प्रोडक्ट अवेलेबल असतं. तर हे तळलेले गरे फणसाचे हे देखील आहेत. त्यानंतर अजून एक आपण प्रोडक्ट बघणार आहोत, ते म्हणजे भाजी. अच्छा, त्याबद्दल थोडी माहिती आपण जाणून घेऊ. ही आपली कोवळ्या फणसाची तुकडा भाजी आहे आणि ही भाजी आपण रसा भाजी आणि बिर्याणीसाठी त्याचा वापर केला जातो. आणि तसंच ही आपली कोवळ्या फणसाची आपण जी नेहमी भाजी करतो तशी भाजी आहे आणि ह्याच्यापासून आपण भाजी करू शकतो, कटलेट करू शकतो, कबाब करू शकतो, असे विविध प्रकार, थालीपीठ करू शकतो, असे विविध प्रकार आपण करू शकतो. आणि ही वन्स एकदा भाजीचं पॅकिंग ओपन केल्यानंतर साधारण किती दिवस ही राहते किंवा इमिजिएट संपू शकतो? हा, इमिजिएट संपवली तरी चालेल आणि जर त्यातली शिल्लक राहिली तर ती आपण डीप फ्रीज मध्ये ठेवू शकतो. ओके. तर ही देखील भाजी आता वर्षाचे 12 महिने आपल्याकडे उपलब्ध आहे. हे आपण रूम टेम्परेचरला ठेवलेलं पॅकेट आहे. हो, रूम टेम्परेचर. म्हणजे जेव्हा जर मी तुमच्याकडनं परचेस केलं तर हे रूम टेम्परेचरला ठेवून देऊ शकतो. वन्स जेव्हा आपण कापू त्यावेळेला ते डीप फ्रीज मध्ये वापरलं पाहिजे किंवा जराशी उरली तर डीप फ्रीज मध्ये ठेवलं पाहिजे. याचा वापर अशा लोकांसाठी होऊ शकतो की जे व्यवसायानिमित्त, शिक्षणानिमित्त आपल्या कोकणातनं बाहेर आहे, तर त्यांना देखील याचा चांगला वापर आणि इझी टू कुक, आणि याची रेसिपी देखील आपण आजच्याच व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. त्याच्यापासून आपण भाजी कशी तयार करतो किंवा आपण कटलेट देखील आपण त्याच्यामध्ये दाखवू. खास गणपतीसाठी आपण काही प्रोडक्ट आणलेले आहेत. त्याच्यामध्ये काय काय? हे आंबा मोदक आहेत. अच्छा. हे साधारण याचं पॅकिंग काय असतं? हे 21 मोदकाचं पॅक येतं आपलं आणि 11 मोदकाचं. अच्छा, ते बॉक्स पॅकिंग व्यवस्थित आपल्याला कस्टमरला मिळणार आहे. आणि गणपतीसाठी आपण रत्नागिरी हापूस आणि दुसरं काय आहे फणस, या 2 फ्लेवर मध्ये मोदक खास आणलेले आहेत. आता माझा आणखीन एक प्रश्न होता की हे जे आता आपण सगळे प्रोडक्ट बघतोय तर हे प्रोडक्ट विक्रीसाठी कुठे अवेलेबल असतात किंवा ऑल ओव्हर महाराष्ट्र किंवा इंडियातनं जर ह्याला मागणी असेल, कोणाला कस्टमरला हवे असेल तर बाय पोस्ट किंवा बाय कुरिअर तुम्ही हे प्रोडक्ट पाठवता का? हो, कुरिअरने पाठवतो आपण. अच्छा. पोस्टने पण पाठवतो. ओके. ऑल ओव्हर इंडिया पण पाठवतो. कितीची पण रिक्वायरमेंट असेल, पोस्टल चार्जेस जो काय असेल तो वेगळा, पण कितीची पण रिक्वायरमेंट असेल तर पॅकिंग करून आपण हे व्यवस्थित ऑल ओव्हर इंडिया पाठवू शकतो. ओके. तर जास्तीत जास्त माहिती आता या प्रोडक्टची आपण देण्याचा प्रयत्न केलेला आहे. अधिक माहिती जर जाणून घ्यायची असेल तर खाली आलेल्या नंबरवर किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या नंबरवर तुम्हाला या प्रोडक्टची अधिक माहिती मिळू शकते. आता जी ही फणसाची भाजी आहे ही कशा प्रकारे आपण बनवू शकतो त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊया.
ही भाजी म्हणजे आपला जो छोटा कोवळा फणस आहे, कोकणात त्याला पारा म्हणतात. तो पारा आपण झाडावरून काढून त्याला धुतला जातो, तो कापला जातो, त्याचं साल काढून त्याची जी आतली पावेचा भाग असतो तो काढला जातो आणि त्याचे आपण जसं घरी पद्धतीने आपण चिरतो भाजी मोरवळीवरती, तसंच आपण मोरवळीवरती ही भाजी चिरून घेतो आणि ती वाफवून त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू टिकवतो आणि त्यांच्यात कोणतंही प्रिझर्वेटिव्ह न वापरता नॅचरल हळद आणि मीठ याचा वापर करून ती वाफवलेली आहे आणि ती पॅक केलेली आहे. ओके, तर आता आपण त्याच्यापासून कुठले कुठले पदार्थ आपण बनवू शकतो हे आपण गृहिणींना दाखवूया. म्हणजे तुमच्याकडनं ही जेव्हा हे प्रोडक्ट घेतील तर ते देखील आपल्या घरी ही भाजी नक्की ट्राय करून बघतील. आपल्याला भाजीसाठी काय काय इन्ग्रेडियंट लागणार आहे? आपल्याला भाजीसाठी लागणार आहे मिरची पावडर, मोहरी फोडणीसाठी, जिरं, हिंग लागणार आहे, त्याच्यासाठी तेल लागणार आहे, गूळ, मीठ लागणार आहे. भाजीमध्ये मीठ आहे पण चवीनुसार थोडं मीठ लागतं, कोकम, कढीपत्ता आणि गार्निशिंगसाठी खोबरं आणि कोथिंबीर. अच्छा, तर ह्या इन्ग्रेडियंट पासून आपण ही भाजी बनवणार आहोत. तर ताई, पहिलं तेल गरम झाल्यानंतर आपण त्याला मोहरी आणि जिऱ्याची फोडणी दिली. अच्छा, आणि त्याच्यानंतर आपण हिंग वापरला. जरा भाजीमध्ये हिंग थोडा जास्तच लागतो. हा, आणि त्या कढीपत्ता, मिरची पावडर वापरली आहे, चवीनुसार गूळ, कोकम आणि थोडं मीठ. ओके, मग पहिला फोडणी दिल्यानंतर आपण भाजी टाकली. हो, म्हणजे थोडा मसाला देखील टाकला आपण, मग भाजी टाकली आणि त्याच्यानंतर मग कोकम आणि गूळ टाकला. ओके, बस एवढी सिंपल प्रोसेस आहे. हो, बाकीचे सगळे इन्ग्रेडियंट जे आहेत ते भाजीमध्ये आहेत. त्याच्यामुळे इतर काही टाकायची गरज नाही. ताई, आपली ही भाजी रेडी झालेली आहे. सुवास तर त्याचा खूपच छान होतो. आपण थोडं नक्की ट्राय करणार आहोत. या भाजीबरोबर आपण आता अजून काहीतरी एक आयटम बनवणार. हो, ह्या भाजीपासून आपण कटलेट बनवणार आहोत. अच्छा, ओके. आणि कटलेटसाठी आपण काय काय इन्ग्रेडियंट घेतले? कटलेटसाठी आपल्याला लागणार आहे रुचिसंगमची कोवळ्या फणसाची भाजी. ओके. त्याच्यासोबत एक बटाटा. ओके, उकडलेला एक बटाटा, आलं, लसूण आणि मिरची याचा ठेचा. ओके. मिरची पावडर. ओके. गरम मसाला, मीठ, लिंबू. अच्छा. थोडासा गूळ. ओके. शॅलो फ्राय करण्यासाठी तेल वापरणार आहोत. थोडे ब्रेड क्रम्स वापरणार आहोत. अच्छा. आणि ही तांदळाची पिठी आहे, त्याचं बॅटर करून आपण त्याच्यामध्ये कटलेट घोळवणार आहोत. तर ताई, आपल्या पॅकेटमधनं ही भाजी जेव्हा आपण काढली त्या भाजीमध्ये आपण उकडलेला बटाटा आणि बाकीचे जे इन्ग्रेडियंट आहेत जसं की मसाला असेल किंवा आलं लसूण पेस्ट आहे, ब्रेड क्रम्स आपण त्याच्यामध्ये टाकले, गूळ आणि लिंबू, मीठ, या सगळ्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये ऍड केल्या आणि त्याचं आता मिश्रण करतो आपण.
आता ह्याच्यापासून आपण कटलेट करणार आहोत. मुलं भाजी खात नाहीत, तर मुलांच्या पोटात भाजी जावी, त्याचे न्यूट्रिशन व्हॅल्यू खूप प्रमाणात आहेत आणि वेगन फूड म्हणून फणसाचा वापर होतो. तर ते मुलांना खाता यावं आवडीने, यासाठी हे कटलेट आपण तयार करत आहोत. तर ताई, आपण हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घेतलेलं आहे. त्याचे आपण गोळे केलेले आहेत, म्हणजे आपण जसे बटाटा वड्यासाठी करतो तसं. आणि जे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं त्याच्यात पाणी टाकून थिक पेस्ट केलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे? आता आपल्याला हे जे कटलेट आपण केले आहेत ते ह्या तांदळाच्या पिठामध्ये, आपण मैद्याचा वापर त्यामध्ये केलेला नाहीये. फक्त तांदळाचं पीठ. फक्त तांदळाचं पीठ वापरलेलं आहे. चांगलं घोळून घेतलं. हो. आणि त्यामध्ये आपण कटलेट हे करून ब्रेड क्रम्स आपण वर लावलेले आहेत. असे आपण शॅलो फ्राय करायचे. हो, आपण शॅलो फ्राय करू शकतो, डीप फ्राय करू शकतो. आपण उपवासाला जर बटाटा वापरायचा नसेल तर रताळं वगैरे पण वापरू शकतो यामध्ये. आणि ही जी आता भाजी आहे ही उपवासाला खाल्ली जाते का? हो, ही भाजी उपवासाला खाल्ली जाते. आणि वेगन फूड म्हणून पण याच्याकडे बघितलं जातं. हो, वेगन फूड म्हणून पण याच्याकडे बघितलं जातं. तर मित्रांनो, ही जी कोवळ्या फणसाची भाजी आहे ही वर्षभर रुची संगम यांच्या प्रोडक्टमध्ये अवेलेबल आहे. आपण टेस्ट करूया. सुंदर. फार कमी वेळा मी ही भाजी खाल्ली आहे, पण याची टेस्ट अप्रतिम आहे. जर तुम्हाला ही भाजी वर्षभर खायची असेल तर नक्की यांच्याकडनं हे प्रोडक्ट तुम्ही घेऊ शकता, किंवा पॅटीस आपण एकदा ट्राय करूया. अप्रतिम, फारच सुंदर. आणि आपले रुची संगमचे इतर जे प्रोडक्ट आहेत ते देखील आम्ही चाखून पाहिले, कारण एका यूट्यूबरचं तितकंच महत्त्व आहे की हे चांगले प्रोडक्ट लोकांपर्यंत पोचवावे. आणि याच अनुषंगाने आजचा आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे. यांची अधिक माहिती तुम्हाला जर जाणून घ्यायची असेल तर आपण व्हिडिओच्या मध्ये देखील यांचा नंबर दिलेला आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील याचे आपण सगळे कॉन्टॅक्ट डिटेल्स देत आहोत. मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची ती बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपल्या सर्व नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी नक्कीच घेऊन येईन. तोपर्यंत बाय बाय. देव बरे करू.